श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजचाही विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. आजचा विषय खूप खास आहे कारण निरोगी आरोग्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, प्रत्येकाने उपयोगी येतील असे रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, दवाखान्यात जाऊन जर आपला खर्च आपण एक्स्ट्रा घालवण्यापेक्षा घरात थांबून आपण आयुर्वेदिक उपाय केल्याने आपले शरीर सुदृढ आणि चांगले होते. असे काही छोटे मोठे उपाय मी तुम्हाला, काही महत्त्वाचे उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनेलवर माझ्या नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, डोकेदुखीचा तुम्हाला त्रास होत असतो तेव्हा कोमट तेलाने डोक्याची मसाज करा आणि डोळे बंद करून शांत पडून राहा. तुम्हाला डोकेदुखीपासून आराम नक्की मिळेल. मित्रांनो, एक सफरचंद खा, दररोज खा आणि त्यावरून एक ग्लास दूध प्यायल्याने तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही आणि तुम्ही नेहमी तरुण राहाल, हे मी खात्रीने सांगते. मित्रांनो, किडनी स्टोन टाळायचं असेल तर रोज टरबूज खा, भरपूर पाणी प्या. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. मित्रांनो, लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते. मित्रांनो, ओट्स वजन कमी करण्याच्या नाश्त्यामध्ये खूप चांगले मानले गेले आहे. अर्धा कप कच्चा ओट्समध्ये 4 ग्रॅमपर्यंत प्रोटीन आणि 150 कॅलरीज असतात. ते खाल्ल्याने तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहील, पोट भरल्यासारखे राहील आणि त्यात असलेले प्रोटीन तुमची पोटाची चरबी करण्यास मदत करेल. मित्रांनो, आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाही आणि असे केल्याने काही दिवसातच केस वाढू लागतील. यामुळे तिळाचे तेल जरूर लावा. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. पण कांदा तुम्ही विळीवर किंवा चाकूने चिरण्यापेक्षा बुक्कीने फोडा. तो कांदा आपल्या शरीराला खूप चांगला आहे तसा खाल्ल्याने. मित्रांनो, पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. 1 ग्लास पाण्यात 10 ते 12 कडुनिंब पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा. ॲलर्जी, सूज पूर्णपणे निघून जाईल. मित्रांनो, पाणी नेहमी खाली बसून घोट घोट पिणे, उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे हे रोग उत्पन्न करू शकते. यामुळे याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. मित्रांनो, सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर 5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसावे. सायंकाळचे जेवण संध्याकाळी 7च्या आत करावे कारण सूर्यास्तानंतर जठराग्नी मंद होतो. या गोष्टीची काळजी घ्या. मित्रांनो, अभ्यास करताना तोंड उत्तरेकडे असावे, त्यामुळे अभ्यास करण्याची आकलन क्षमता आपल्याकडे वाढते व अभ्यास करावासा वाटतो आणि जो काही अभ्यास केला असेल तो आपल्या लक्षात राहतो. मित्रांनो, रात्री झोपताना डाव्या कुशीवरच झोपावे. मित्रांनो, आंबट पदार्थाचे सेवन रात्री करू नये. जेव्हाही तुम्हाला जास्त घाम येत असेल त्यावेळेस गरम पाणी प्यावे. तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मूळ व्याधाची ज्यांना समस्या असेल त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणी प्या. असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळ व्याधाची समस्या कायमस्वरूपी निघून जाईल. मित्रांनो, जर आपण रोजच्या रोज योगा आणि ध्यान केले तर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण नियमित योगामुळे आपले शरीर सुदृढ राहते आणि ध्यानामुळे मनाला शांती आणि जीवनात स्थिरता मिळते. यामुळे आपण आपल्या जीवनात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो. मित्रांनो, कधीही पालथे झोपू नये. यामुळे हृदयविकाराचा धोका 80% वाढतो. आपल्या शरीरात मित्रांनो 70% पाणी असते, त्यामुळे पाणी जास्त पिणे गरजेचे आहे. यामुळे युरिन साफ होते, पोटाचे आजार नाहीसे होतात. कमी पाणी प्यायल्यामुळे डोक्याच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात व मेंदूवर जास्त प्रेशर पडते. यामुळे आपल्याला चक्कर येते. म्हणून दिवसातून 9 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. अर्ध्यापेक्षा जास्त आजार जास्त पाणी प्यायल्याने बरे होतात, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जी लोक मातीच्या, पितळेच्या, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण करतात किंवा बनवतात, पाणी पितात त्यांना कोणताही आजार होत नाही. कारण मातीपासून, पितळ, तांब्यापासून माणसाला पौष्टिक घटक मिळतात. मित्रांनो, रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नये. याचा वाईट परिणाम व्यक्तीच्या शरीरावर होतो. मित्रांनो, कधीही तळलेले पदार्थ, जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका.
मसालेदार पदार्थ खाऊ नका. फार कमी अगदी साधे जेवण तुम्ही खाणे कधीही चांगले. कधी तर ठीक आहे तेलकट तुपकट पदार्थ, पण दररोजच्या जेवणात तुम्ही साधे जेवण सेवन करा. हे तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी खावी. शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रोटीनसोबत कॅल्शियम देखील देते. सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियमसोबतच फायदेशीर प्रोटीन आयर्नसुद्धा व्यक्तीला मिळतात. गुळामध्ये मित्रांनो भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. व्यक्तीच्या हाडांना निरोगी ठेवण्याचे काम गूळ करतो. शिवाय पोटदुखी होत असेल तर गूळ खाल्ल्याने पोटदुखी हळूहळू कमी होते. दररोज मूठभर शेंगदाणे व गूळ खा. यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढते. खोकला, सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर करावा मित्रांनो. तुळशीचं पाणी प्यायल्याने श्वसनाच्या समस्यापासून आराम मिळतो. तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये. मित्रांनो, ज्यांचा घसा दुखत असेल तर काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते. काळी मिरी रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर काळी मिरी 1 चमचा मधात टाकून हे मिश्रण खावे. यानंतर थंड पाणी प्यायचे नाही. हे खोकल्यासाठी रामबाण उपाय आहे. रात्रीची किमान 6 ते 7 तास झोप मित्रांनो आपल्याला हवी. जेवण करून कधीही लगेच झोपू नये. थोडे एक अर्धा पाऊण तासाने झोपले तरीही चालेल. सूर्यास्तानंतर मित्रांनो कधीही दही खाऊ नका. आपण कधीही दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल वापरू नये. मित्रांनो, दुकानात मिळणारे कोल्ड्रिंक्स, स्प्राईट, थंड पेय कधीही पिऊ नये. त्यात भरपूर हानिकारक घटक असतात. यामुळे शरीरातील आतले आतडे कमजोर होतात. मित्रांनो, हल्ली मुली किंवा हल्ली लोकांचे प्रमाण कोल्ड्रिंककडे जास्त वळले गेलेले आहे. कोल्ड्रिंक्स, स्प्राईट, थंड पेय, तर अशा गोष्टी प्यायल्याने आपल्या शरीराच्या आतड्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तुम्हाला प्यायचंच असेल तर ताक, दही, ज्यूस प्या, पण हे थोडेसे कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण हे कोल्ड्रिंक्स किंवा हे थंड पेय हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. मित्रांनो, छोट्या मुलांच्या दातांना खूप कीड लागत असेल तर ही दातांना कीड लागू नये म्हणून झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात काळे मीठ टाकून गुळण्या करायला सांगाव्यात व रोज रात्री ब्रश करावा. त्यानंतर तसेच चॉकलेट, डेअरी मिल्क, कॅडबरी वगैरे अशा काही गोष्टी खाणे कमी करावे. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर आपल्या अंघोळीच्या पाण्यात एक तुरटीचा तुकडा टाकावा व अंघोळ करावी. असे केल्याने घाम येत नाही. मित्रांनो, केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाही आणि असे केल्याने काही दिवसातच केस वाढू लागतील. उलटी होत असेल तर हिरवे धणे बारीक करून त्याचा रस पिल्याने उलटी थांबते. मित्रांनो, ग्रीन टीचे सेवन केल्यास बद्धकौष्ठकता, पोटात गॅस आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यापासून आराम मिळतो. जर तुम्हाला पित्त झाले असेल तर कडुनिंबाची कोवळी पाने आमुषापोटी चावून खावे. यामुळे पित्त कमी होते. मित्रांनो, सकाळी आमुषापोटी लसणाची 1 पाकळी खाल्याने गॅसची समस्या दूर होते व रक्त पातळ होते. तर मित्रांनो, अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आयुर्वेदिक मी तुम्हाला सांगितल्या आहेत की जेणेकरून ते घरगुती उपाय आहेत. थोडाफार जरी त्रास झाला तर आपण हे घरगुती उपाय घरी करू शकतो. याचा साईड इफेक्ट होत नाही. याचा भरपूर फायदा होतो मित्रांनो आपल्याला. त्यामुळे हे होण्याच्या आधी अशा गोष्टी म्हणजे आपल्या शरीरावर ह्या कोणताही त्रास किंवा आजार होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या. असे आयुर्वेदिक उपाय करा व आपल्या शरीराची काळजी घ्या. कारण मित्रांनो, शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे. मेन शरीर व्यवस्थित असेल तर आपण कोणतेही काम करू शकतो. तर मित्रांनो, एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवू शकता. श्री स्वामी समर्थ.